आकाशवाणी पुणे. सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधताना ते बोलत होते. हा संवाद काल भारतीय अंतराळ दिनी प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवून जगभरातील प्रतिभावंतांना आकर्षक वाटेल अशी भक्कम अंतराळ परिसंस्था उभी करावी, असं सांगताना पंतप्रधान म्हणाले, हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है. दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. युवा शक्तीच्या प्रतिभा आणि ऊर्जेचा उत्सव असलेल्या मंथन फॉर युवा या कार्यक्रमाचा समारोप काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञान, स्टार्टअप संस्कृती, कौशल्य विकास, डिजिटल सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवणं हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता. मंथन फॉर युवा कार्यक्रमाचं कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सबसे पहले तो मैं मंथन फॉर युवा को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं कि हमारे युवाओं की जो बात है उसको सामने लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है. और ये जो सारे मेरे साथ बैठे हुए इनक्रेडिबल लोग हैं जिन्होंने अपने जीवन में युवाओं को प्रेरित किया है, इन सभी को इस मंच पर लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबत विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. संविधानामुळे लोकशाही प्रगल्भ झाली आहे. लोकशाहीमुळे सामान्य व्यक्तीला मोठमोठ्या संविधानिक पदापर्यंत पोहोचणं शक्य झालं असल्याचं ते म्हणाले. मुलांचा मोबाईल वापर कमी करून त्यांना मैदानाकडे कसं वळवता येईल याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून धोरण ठरवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेला महिनाभर सुरू असलेल्या या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा जोडली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक पारदर्शक आणि सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकारनं रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काल हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ग्रामीण रुग्णालयांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत कोणत्या स्तरावर कोणते तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, औषधं आणि चाचण्या उपलब्ध असतील हे आता स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी ससेहोलपट थांबून शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढेल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातल्या उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि इथल्या उद्योगांचं स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे असं उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्र्यांनी काल तळेगाव चाकणमधल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. तसंच उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावलं उचलली जात असल्याची घोषणा त्यांनी केली. औद्योगिक क्षेत्रातल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, पदपथ आणि रस्त्यांवरील दिव्यांसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर या समितीमार्फत भर दिला जाईल असं शिंदे म्हणाले. दरम्यान या औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर अवजड वाहनांच्या पार्किंगवर प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत 50हून अधिक अवजड वाहनं हटवण्यात आली असून त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव कार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. पुण्यात झालेल्या 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघानं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात हरियाणा संघानं झारखंड संघाचा 2-1 असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल रात्री लातूर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. ऑगस्ट महिन्यातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पाऊस असल्यानं कोमेजून चाललेल्या पिकांनाही या पावसामुळे काहीसा आधार मिळाला आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अद्यापही पावसाची मोठी तूट कायम आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि
16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.